असे क्ले घ्यायचे असेल तर घेऊ शकता. कलरफुल क्ले. हे ब्राउन आहे, रेड आहे, ग्रीन आहे, ऑरेंज आहे, ब्ल्यू आहे, येलो आहे. आता इथे मी बॉक्स ओपन करणार आहे. आपण याच्यात बघू याच्यात काय. वाव, अजून एक बघू करतो. चला आता हे वाव. आता आपण सुरू करूया. रेडी स्टेडी गो. सपोर्ट करायला माझी मम्मा बसली आहे साईड. आता मी येलो कलरचा क्ले घेतला आहे. आता इथे त्याचे छोटे राऊंड राऊंड गोळे करून घेऊ. आता मी रेड कलरचा सुद्धा क्ले घेतला आहे. आता आपण रेड कलरच्या क्लेला ओव्हल शेप देऊ. आपण येलो कलरच्या क्लेचे 4 राऊंड करू. त्यानंतर बेससाठी मी एक पुठ्ठा घेत आहे. आता मी त्याला थोडं घेऊन प्रेस करून घेतो. इथे माझा प्रेशर पडलंच नाही, त्यामुळे माझ्या मम्मीने हेल्प केली. आता हा राऊंड पुठ्ठ्यावर ठेवू गणपती बाप्पाला बसण्यासाठी. आता 2 राऊंड एक वर एक लावून घेऊ. आता आपल्याला तिसरा राऊंड लावापर्यंत काड्यांची गरज पडेल. यातली एक काडी घेऊन तिन्ही राऊंडला एकत्र आणू. अशा प्रकारे हे सगळे लेयर्स एकमेकांवर लावून घेऊ. आता आपण क्लेने गणपती बाप्पांचे पाय तयार करून घेऊ. आता आपण गणपती बाप्पांचे हात तयार करून घेऊ. असे सुंदर हात तयार करायला मला मम्माने मदत केली. आता आपण गणपती बाप्पासाठी कान तयार करू. त्याच्यासाठी आपल्याला 2 छोटे छोटे स्क्वेअर तयार करायला लागतील. आपण ते स्क्वेअर आता कान म्हणून चिटकवून देऊ. आता पुन्हा येलो कलर घेऊन आपण त्याची सोंड तयार करू.
वाव, मम्मा हे करून सोन पण लावून दिले. आता रेड कलरचे छोटे छोटे 3 राऊंड करून घेऊ. आता एक काडी घेऊन 3 राऊंड जॉईंट करून घेऊ. आता हे 3 राऊंड विथ काडी गणपती बाप्पाच्या डोक्यावर. सुंदर. आता मम्माने मी काडीने गणपती बाप्पाचे डोळे बनवू. कसे वाटले मग गणपती बाप्पा? तुम्ही पण तुमच्या घरात बसून असं गणपती